मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं शेती एक शेती आपल्या हक्काच्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आपल्याला येताना दिसतो की बाबा माझं नाव कर्जमाफीच्या पहिल्या यादीत आलं नाही, मग दुसरी यादी नेमकी कधी लागणार. काही शेतकरी असे आहेत की ज्यांची नावं यादीत आहेत पण पुढे काय करायचं हे त्यांना कळत नाहीये. शिवाय जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवरती कर्ज भरतात त्या नियमितदार कर्जदार शेतकऱ्यांच्या तोंडाला शासनाने परत पाणीच पुसली का? त्यांना 50,000 रुपये अनुदान नेमकं मिळणार कधी की 2 लाख रुपये हे निश्चित होत नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्या अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आज आपण तुम्हाला तारखा या ठिकाणी सांगणार आहोत. तर या यादीत नाव नसेल तर तहसीलदार कार्यालयात जाऊन नक्की काय करायचं आणि कशी प्रक्रिया करायची याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. थोडासा मोठा व्हिडिओ होऊ शकतो आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती नेहमी नुकसान त्या ठिकाणी करत असते. सर्वात आधी समजून घेऊयात की सध्या सरकारची तयारी नेमकी कुठपर्यंत आलेली आहे. राज्य शासनाने आतापर्यंत तब्बल 56 लाख शेतकरी बांधवांच्या खात्याची माहिती या ठिकाणी गोळा केलेली आहे. ही खूप मोठी संख्या आहे. या 56 लाख शेतकऱ्यांमध्ये दोन मुख्य गट पडलेले आहेत. एक नियमित कर्जदार शेतकरी ज्यांची संख्या जवळपास 23,63,000च्या आसपास आहे. थकीत कर्जदार शेतकरी ज्यांची संख्या 32,27,000 इथपर्यंत आहे. आता लक्ष देऊन ऐका, या 32 लाख थकीत शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत फक्त 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी प्रकाशित करण्यात आली. म्हणजे उरलेले जवळपास 15 लाख शेतकरी आजही दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत. 2019च्या कर्जमाफीत पात्र असलेले पण लाभ न मिळालेले सुमारे 12,71,000 शेतकरीही या 15 लाखामध्येच येतात. त्यामुळे जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं नसेल तर घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाहीये. तुमचं नाव या उर्वरित 15 लाखांमध्ये असू शकतं. आता सर्वात आवडता आणि सर्वात महत्वाचा सर्वात मोठा प्रश्न की बाबा दुसरी यादी नेमकी कधी लागणार आहे. मित्रांनो, शासनाकडून आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या यादीतील 17 लाख शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच दुसरी यादी त्या ठिकाणी लावली जाईल आणि यासाठी 15 ऑगस्ट नंतरची वेळ सांगितली जाते. होय, 15 ऑगस्ट नंतर कोणत्याही क्षणी यादी धडकू शकते. पण इथे एक मोठी अडचण आहे मित्रांनो. शासनाने 17 लाख शेतकऱ्यांची यादी दिली, पण कृषी मंत्र्यांच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत फक्त 5,13,000 शेतकऱ्यांनीच आपली केवायसी पूर्ण केलेली. मित्रांनो, हे खूप चुकीचं या ठिकाणी वाटतं. जोपर्यंत तुम्ही जवळच्या महाई सेवा केंद्रात किंवा CSC सेंटरवर जाऊन आधार कार्डद्वारे तुमची केवायसी पूर्ण करत नाही तोपर्यंत कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही. शासनाने यासाठी 13,000 कोटी रुपयांचा निधी आधीच तयार ठेवलेला आहे. काही शेतकऱ्यांच्या फार्मर ID, ज्याला ॲग्रिस्टॅगचा ID आपण म्हणतो, चुकीचा आहे किंवा आधार मॅच होत नाहीये अशा अडचणी असतील तर त्या लगेच बँकेत जाऊन सोडवा आणि केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. आता आपण बोलूया अशा शेतकऱ्यांबद्दल की ज्यांच्यावरती 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत कर्ज आहे. सुमारे 2,90,000 शेतकऱ्यांची 3,69,000 कर्ज खाती आहेत, जे की OTS मध्ये आलेले आहेत, म्हणजे वन टाइम सेटलमेंट मध्ये एक रकमी तडजोड योजनेत येतात. जर तुमचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वरची रक्कम स्वतः भरावीच लागेल. त्यानंतर शासन तुमचे 2 लाख रुपये त्या ठिकाणी माफ करेल. आणि सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे यासाठी शासनाने थेट 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत त्या ठिकाणी दिलेली. त्यामुळे तुमच्याकडे पैसे उभे करण्यासाठी बराचसा आणि भरपूर वेळ आहे. आता येतोय सर्वात ज्वलंत मुद्दा. जे शेतकरी ऊन पाऊस न बघता पोटाला चिमटा काढून बँकेचे कर्ज नियमित भरतात, त्यांच्या पदरात नेमकं काय पडलं? शासनाने त्यांच्यासाठी फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली, पण मित्रांनो, अनेक शेतकरी संघटना आणि त्यांच्या नेत्यांची मागणी आहे की हे अनुदान 50,000 न ठेवता 2 लाख करण्यात यावं. आता यासाठी येत्या 30 तारखेपर्यंत राज्यभरातून मोठे आंदोलन उभी राहत आहेत. सध्या तरी शासनाचा हा निर्णय बदलण्याचा कोणताही विचार या ठिकाणी दिसत नाही. पण आपण सर्वांनी मिळून जर आवाज उठवला, जोर जर लावून धरला तर नक्कीच यावरती सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी होऊ शकतो. तुम्हाला नेमकं काय वाटतं? नियमित कर्जदारांना 2 लाख मिळायला हवेत का? मला आत्ताच कमेंट करून सांगा. सर्वात महत्वाची माहिती आहे, समजा 15 ऑगस्ट नंतर सर्व याद्या लागल्या, तुम्ही 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात कर्ज घेतलेलं आहे. 30 सप्टेंबर पर्यंत तुमचे कर्ज थकीत आहे, म्हणजे तुम्ही 100% या ठिकाणी पात्र आहात.
पण तरीही एकाही यादीत तुमचं नाव नाही, मग नेमकं काय करायचं? हतबल होऊन बसायचं का? तर अजिबात नाही. तुम्हाला पुढील प्रमाणे किंवा मी सांगतो त्याप्रमाणे आपल्याला प्रक्रिया करायची. कागदपत्रे जमा करा. तुमचं आधार कार्ड असेल, बँकेचे पासबुक असेल किंवा कर्जाचं पासबुक असेल, पावती असेल किंवा तुमचा फार्मर आयडी एकत्र करा. ते डॉक्युमेंट्स घ्या. लेखी अर्ज करा. एका कागदावर सविस्तर अर्ज लिहा की मी सर्व अटी पूर्ण करतो, तरीही मग कर्जमाफीच्या यादीत माझं नाव समाविष्ट करण्यात आलेलं नाही. तहसीलदार कार्यालय ही सर्व कागदपत्रे जी काही आहेत आणि अर्ज घेऊन थेट तुमच्या तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात जा आणि तिथे जमा करा. जमा केल्याची पावती नक्की घ्या. यानंतर तहसीलदार स्तरावर तुमची तक्रार जिल्हा समितीकडे पाठवली जाईल. बँकेला जाब विचारला जाईल आणि तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुमचे नाव पुन्हा पोर्टलवरती अपलोड करून तुम्हाला न्याय त्या ठिकाणी दिला जाईल. मित्रांनो, शेती एक शेतीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत अशीच खात्रीशीर, अचूक आणि सविस्तर माहिती पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. मला आशा आहे की तुमच्या मनातील सर्व शंका आता दूर झाल्या असतील. जर तुम्हाला काही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. हा व्हिडिओ स्वतः पुरता मर्यादित न ठेवता तुमच्या गावातील, तुमच्या नातेवाईकातील सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी व्हॉट्सअपवरती शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा कोणावरही अन्याय त्या ठिकाणी होणार नाही आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी या योजनेचा किंवा कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून किती शेतकरी पात्र आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. व्हिडिओ अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान. धन्यवाद मित्रांनो.